न्यायव्यवस्थेच्या नव्या युगाला सुरुवात. जग बांधा पेपर वाचू का तुझ्या डोक्यातल्या वाकाडू? बया मालक वाच की पेपर. जगभरामध्ये सध्या भारताचा उद्घोष बदलता भारत असा सुरू आहे स्वातंत्र्याचा बया अमृत. मालक हे चित्र कशाच आहे? तुला का बस म्हणलंय ना? बया मालक आप्पा आलेत की. गप. अहो, ती राहू द्या आप्पा आलेत. ब्राझीलमध्ये यशवंतरावच्या जमिनीमध्ये भरघोस उत्पन्न निघाल्यामुळे तिथले शेतकरी नाराज झाले असून यशवंतरावचा जय जयकार बघू करणे. यशवंतराव काय हो, पेपर आप्पा तुमचं काय बघू की पेपरला बातमी आलेली. आप्पा, ही बातमी तिथल्या भाषेतली तुम्हाला काय कळायची? पोढारी पेपर आहे आणि काय म्हणतात तिथल्या भाषेतली. पुढारी पेपर मध्ये सुद्धा तिथली बातमी येते त्या भाषेत. भांडा पेपर ठेवूयात मध्ये. तुम्ही कसं काय सकाळ सकाळ आमच्या इकडे? आलतो तुमच्याकडे थोडस काम होतं. छोटस म्हणजे छोटस म्हणजे आप्पा एवढं काय एवढं? अहो यशवंतराव बया ते काय? आप्पू किती दिवसात ना आलाय. त्यात सांगा राव. ए पांढरा अरे थांब केला का? आमचं महत्वाचं काम आहे. माझं छोटस काम होतं ती काय वजनात सांगायसारखं नाही हो. बया आप्पू आप्पा हो आप्पा यशवंतराव मी त्याला तडकीवी ना. ऐका की त्याचं अहो त्याचं प्रेम आहे तुमच्या, त्याचा जीव आहे हा. का तो कुणाला बी नाही झटत. तो आप्पा आला की त्या आप्पालाच फक्त झटतो. कारण कसं त्याला बी माहिती यशवंतरावच्या जवळचा सगळ्यात भारी माणूस म्हणजे अहो हे असलं कुठं असतं होय राव. हा सारखंच आप्पा आपू. असू द्या काय फरक पडते, आपल्याच पोरग सापडायचं. ती जाऊ द्या मोर्या तिकडे. माझं लय महत्वाचं काम आहे. चला तुम्ही. ऐका की मला त्यासाठी थोडासा वेळ काढावा लागेल. अहो, वेळ आणि बेड राहू द्या राव. बया काय राव कुठे चाललाय? मला पण यायचं. असं तिकडे काय लय काय तिकडे. अय पांढरा मला सांगा. पण यायचं आप्पू. आप्पू मला पण यायचं. बरं आप्पा घे. सर माघारी आल्या बघू तुझं काय आहे ते. सर चला. होय पाटील हा शाळेत असताना लय चिकना दिसत असताल तुम्ही का? काय करताय नीट सांगा की. दादा सांग रे जरा मी किती चिकना होतो ती वर्गात निवडून आला एक माणूस अरे गप्रे काय लागा दादा काय बी सांगतोयस खरंय ते सांगितलं. काय खरंय पाटील सांगा की का विरोध आहे एवढा? अरे ह्याच्या मागे लय मोठी टुरी का बसा स्पीकरचा आवाज येतोय आणि कुठं जेवाय दिसतोय. फिटू दे पाटील सांगा तुम्ही टोरी काय आहे ती. लगेच स्पीकरचा आवाज येतोय. अरे हा नालायक आणि बी एका वर्गात होतो आम्ही. हा. आमच्यात होत्या 2 टॉपच्या पुरी. हा ती हे बावळाटाला वाटायचं त्या पुरी माझ्याच लाईन मारतात आणि त्या पुरीचं योगायोगानं झालं माझ्यावर लग्न. आणि तेव्हापासून हे काय मी विरोध मला दाखवतोय कायम. शाळेत बी विरोध, बाहेर बी विरोध, राजकारणात विरोध. आणि दादाचं हृदय इतकं हलकट नाही त्याच्यावर कुणी बी सत्ता स्थापन करावी. आता पिटू दे हृदय तुमचं पोपट्या. ही दोघं शाळेत असताना भांडली टुकार असतील राव. आणि राहून द्या तुमचं. तुमच्या माहिती करता सांगतो मी पण मुख्यमंत्री निवडणूक लढवणारा माणूस आहे. कवा शाळेत त्याच्या आईला काय बोलतोय दादा? पण त्याच्यात एक काळाने घात घातला. अरे माझा विरोधक निवडून आला आणि मी पडलो. पण दादा गप बसणारा माणूस नाही. गप बसणारा माणूस नाही. मुख्याध्यापकाकडे गेलो त्याच्यावर अविश्वास ठरवून आणला आणि मग मुख्यमंत्री झालो मी लगेच दुसऱ्या दिवशी. त्यामुळेच ग्रामपंचायत मध्ये तुम्ही सदस्य आहे. शाळेत असले कारनामे तुमचे. सदस्य का वाती 4 वेळा पडले एकदा सदस्य. 4 वेळा पडलो नाही 4 मतांनी निवडून आलोय. बरोबर आहे पोपट्या बोलतोय ती. आधी 4 वेळा पडला नाही. आम्ही दोघं नंतर सपोर्ट केला आणि मग निवडून आलाय तुम्ही. काय सांगता राव? ना मला सांगायला लागला. नका सांगू तुमचा शहाणपणा. त्यांचं राहू द्या आलं तुझं सांग शाळेतल्या. दादा मी बी शाळेत आहे ना शिस्त मंत्री होतो. मग शाळेतनं जर आवाज टाकला ना मी आणि आवाज टाकला ना तर पोराशी शिस्तीत बाहेर यायची. आणि इतका चढीचूप व्हायचा की मच्छर बोललेला आवाज यायचा. मच्छर अक्षरशः ते काय म्हणायचं माहिती का? आणि आलाय शांत बसा. आणि शिस्त मंत्री बेकार हो तुम्ही. आणि लय फुगू नको आणि लय फुगवून सांगायला लागला. लय फुगून म्हणजे पण काय सांगाय नको आहे माझं. काय माहिती आहे तुला काय मी संरक्षण मंत्री होतो अयो! शाळेत. त्यामुळेच काठी तू घेतलेली दिसते आता. तेव्हापासूनच काठी माझ्याकडे. मी जर सवय लागली काय शाळेत झालं? पोरांना कोण काय म्हणलं हे टाकला ठोका आणि एकदा तर मास्तरच हाणला. मग कारण त्यांनी त्या पोराला ठोकं टाकलं मला बघावलंच नाही.
हल्ला मास्तर हे आमची कारकीर्द आहे. सोपं काम नाही पाटील. पोरगीने बघितलं आणि डोळा हाणला आणि लग्न झालं हे असलं जमत नसतं. अरे त्याच्यामुळे तुम्ही का मागं राहिला. राहू द्या सगळा विषय पाटील. तुमच्या 2 पोरींचे लग्न झाल्यात, मला कळलं एक धाकटे आहे अजून. उठा का कायला का लगेच पाटलाचा जावाय होतो का? थांबवून चालेल. आयला दादा मी मला का अशी विचारत होती तुमच्या ध्यानात नाही आलं वय काय ऍ, ऍ, ऍ. म्हणजे काय अहो म्हणजे तुम्ही जी शाळेत कारनामा केलं ना त्याची फळं बघा ही आपल्याच खिशात आल्यात. म्हणजे काय माझ्या पूर्वी लाईन बिन मारायचा विचार आहे काय अगदीच बरोबर. आईला बघतोच की त्यांना. ओ बाप्पा कुठं बरं चालवलंय मला इकडे. म्हणलं इकडे पटांग नाव बसायचं दगडी बिगडी बाकी राव खाली. माणूस कुठल्या लेवलचा आहे? खाता पिता जीव गेलेगत करताय राव तुम्ही. आप्पा तुमच्या डोक्यात तर नाही यशवंतरावला मारून त्याची इस्टेट नाव करून घ्यायची. काय बोलताय राव, लहानपणाची दोस्ती आहे आपली. मी असं करीन का? असला भ्रम डोक्यात काढून टाका. तुमच्या डोक्यात तरी कसं असलं इथे? ऍक्च्युली असा पत्रा लागला ना आप्पा मला अक्षरशः मला एक्सरा काढावा लागेल. कुठं नसतं पाडलं, अय आप्पा बिघडला काय तुम्ही? कुठं वाईज पाडला नाही तर लय लागलं, एक्सरे काढावं लागेल, याव करावं लागेल, त्याव करावं लागेल. डोक्यावर परिणाम झालाय वाटतं तुमच्या. ये गडी अडपट आणून ठेवलंय घरी. ते वाईज घरी आलं, खुर्चीवर बसलं, येतय जवळ. आप्पा जेवला का? आप्पा पाणी देऊ का? कुठं डोक्यावर हात फिरवतय, कुठं असं करतय कवा कवा तर असं होती. आप्पा आता मेलाच माझ्या. हो. असं डोक्यात दगड घालील ना मी तो बाहेर काढील. अहो माझ्या डोक्यात घालण्यापेक्षा त्या बांड्याच्या डोक्यात घाला. तुम्हाला आता मी व्हायचं असं केलं, तुम्हाला किती त्रास झाला हो? मग असू द्या की थोडस केलं मग काय फरक पडतोय तेव्हा. अहो, ते रोजच आलं की असं करतय राव. अहो आप्पा असला गडी मिळण्याला सुद्धा नशीब लागतं. काय नशीब लागतं? ते जाऊ द्या ती बांड्याचं आणि फेंडाचं. तुमच्याकडे एक असं महत्वाचं काम होतं माझं, तुम्हाला सांगतो. तसं काय बघताय टेकू टेकू. गप्पा की राव, एक तर त्या साईडला कशासाठी आणलंय मग तुम्हाला मी? हो का? थांबा की बाकी द्या मला. अब ती काय आलं का? बोंबला जायला चालू केला काय? काय बोलताय राव? ते बॉम्बलाचा कागद सोडा इकडं. बँकेत पैसे होतं वाईस, ते आणल्यात काढून मी. तुम्हाला घरनच मी इकडे आणलंय ना, कशासाठी आणलंय का माहिती? मी गेलतो बँकेत, बर बँकेत आणल्यात मी पैसे काढून. काय झालंय, माझ्या डोक्यात आलंय ट्रॅक्टर घ्यायचं. घरची राहणार पडीक पडायला लागल्यात माझी. आप्पा मी तुम्हाला कधी नाही म्हणले काय? आपला आहे ना ट्रॅक्टर. ट्रॅक्टर ना हाय की आपला ट्रॅक्टर. गेल्या वेळेस नेलता की, निघून बघितला गेल्या वेळेस मी. काय तो ट्रॅक्टर? मग यशवंतरावचा ट्रॅक्टर आहे देव. अहो 1 तास आणस्तोवर फंड गळून पडलं राव. आणि ती पाबार नुसती खरडत चालली होती. मला माणसं म्हणाली तर काय क्रिकेटचं ग्राउंड करताय काय? आप्पा असला तर तुमचा ट्रॅक्टर. एक तर निहाती नाही ट्रॅक्टर आणि आमची मापं काढताय. कशाचं काय, मोकळं रोडवर आणायचं म्हटलं तर ते गाता 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 हालतंय. सस्पेन्शन म्हणतात त्याला. ते फक्त खास यशवंतरावसाठी कंपनीने बनवलेले. कशाचं सस्पेन्शन, त्याचे नट बिट घ्यावळून, नाहीतर टायर जायचं गावात आणि मुंडकं यायचं घरी आणि म्हणे सस्पेन्शन. आप्पा तुम्ही माझं सस्पेन्शन हलवू नका बरं का, नाही तर मी तुमचं सस्पेन्शन करून टाकीन. यशवंतराव ती सस्पेन्शन बाजूला टाकून. असं कसं बाजूला टाकू? काढली ती आबरू काय थोडी झाली काय? अजून काढायचा विचार आहे काय? अहो यशवंतराव, मी महत्वाच्या कामाला आलो राव तुमच्याकडून, तुम्ही तीच धरून बसलाय होय. चुकलं म्हणा एकदा. बर बाबा चुकलं. ह्याचं काय करायचं सांगा मला ट्रॅक्टरचं. ऐका तुम्ही आता हा. मी सांगतोय थोडस माझ्या डोक्याने जर चालला तर चांगलं होईल. सांगा तुमच्या काय डोक्यात आयडिया आहे ती. ट्रॅक्टर आपण दोघात घेऊ. नाही दोघात नाही राव जमणार. का? ट्रॅक्टरचं दोघात घ्यायचं असला तर ट्रॅक्टर माझ्या नावावर करावं लागेल. आत्ताच विश्वास. अविश्वास नाही, तुमच्याकडे भरपूर आहे. तुम्हाला काय गरज आहे त्या गोष्टी? आप्पा तुम्हाला आहे ना धंद्याचं नॉलेज कमी. का एक काम करू, ट्रॅक्टर आहे ना माझ्या नावावरती करू. आणि त्याचं कारण असं आहे की जनसंपर्क. यशवंतरावचा म्हणजे गावामध्ये मोठा संपर्क आहे. काय बोलताय राव, मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे. आप्पा तुम्ही तंटा मुक्ती अध्यक्ष हाही मला मान्य आहे की, हा. पण तुम्ही फक्त गावापुरत. बर. यशवंतरावचं म्हणजे कसं आलं, महाराष्ट्र जाऊन देशाबाहेर पर्यंत संपर्क आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो आपल्याला देशाबाहेर सुद्धा काम येणार. लोकांना जर कळलं ना की यशवंतरावने ट्रॅक्टर घेतलाय तर कन्याकुमारीनं सुद्धा फोन येऊ शकतात की आमचं 2 पाड नांगरायचे, आमचं 3 पाड नांगरायचे. म्हणजे इतकी यशवंतरावची लांब धाव असते. अहो यशवंतराव, इथं 5-5 एकर का करायला आपल्या एका तावा भेटतंय एका मांडीवर
आणि 2 पांडन 3 पांडन काकराला तुम्ही कन्याकुमारीला जर ट्रॅक्टर न्यायचा आपल्या असला बापाने धंदा केलता का हा? आप्पा तुमचं म्हणणं खरंय. आपल्या इथलं 5 एकर, त्यांच्या इकडचं 4 पांड, पण तिथला रेट तिथं ट्रॅक्टरच नाहीयेत. त्याच्यामुळं 4 पांडाला इथले 10 एकर एवढे पैसे मिळतील. नाही राव, हे आपल्याला काय जमायचं नाही. कन्याकुमारी कुठं असतं होय तेव्हा? आपल्या इथंच चालू 4 रुपये मिळतील इथंच. बरं हिथं चालवा, नाही काय अडचण. पण एक काम करू, हिशोबाचं कसं काय करायचं? हिशोब आपल्याकडे राहणार आता. ट्रॅक्टर तुमच्या नाव करायचं म्हणजे हिशोब माझ्याकडे करावा घ्यावा लागेल सगळा. आप्पा एक तर गावातला ताण तुमच्या अध्यक्ष पदाचा केवढा मोठा भार तुमच्या अहो, काढील मी वेळ हिशोबासाठी तेवढा. ऐका, तुम्हाला हिशोबासाठी तेवढा वेळ घालणार नाही. तुम्हाला फक्त वेळ घावल डिझेल आणण्यापुरता. तुम्ही फक्त डिझेल आणून द्यायचं काम करायचं. हा. आणि हिशोबाचं काम ती माझ्याकडे राहून द्या. कसं आहे, मी बी शिकले सवरलेला माणूस आहे, माझी बायको शिकलेली, ती सुद्धा कशात बघाल ना. तुम्ही कशाला ताण घेताय? तुम्ही फक्त डिझेल आणून द्यायचं. हा. हिशोब जी काय बघायचे ती मी बघील, आणि तुम्हाला गाव बी सांभाळायची. पण खर्च नेमा करावा. डिझेल आणायचा कुठं काय जे घोटाळा होईल मेंटेनन्स ती दोघात करावं लागेल ना. व्यवहार आहे, हा. व्यवहार आणि खरे. नाही तर म्हणता आलं येव झालं आणि तेव झालं, मी हिशोब बघतोय आणि हे करतोय आणि मी जॅज घेईन, तसलं चालणार नाही. आप्पा हे झालं सगळं खरं. हा हा. आता ट्रॅक्टरला ड्रायव्हर आता तुम्ही यायच की, मला तर काय येत नाही ट्रॅक्टर चालवायला. मला, आता हिशोबाला वेळ आहे, सगळ्याला वेळ आहे, मग ट्रॅक्टर चालवाय का तुम्हाला हरकत आहे? मी ट्रॅक्टर चालवायचा. काय आप्पा बोलताय तुम्ही? त्याला ड्रायव्हर बघावं लागेल. अरे ती बी खरं आहे मग राव. आता बघू आपण तुमच्या हिशोबाने एखादा असला ओळखीचा ड्रायव्हर तर. आता माझ्याकडे तर काय ट्रॅक्टर नाही, तुम्हालाच माहिती आहे ड्रायव्हरचं सगळं. याला ड्रायव्हर आहेत ना, पोपटे नाणे तो कथा अण्णन. आयला ती पियाताड माणसं राव, ट्रॅक्टरचं कर त्याला वाटोळ फार. हा का आप्पा, तुम्ही जर सगळेच बघत बसला ना हा हा. तर आपला धंदा नाही चालायचा. हा का, त्यांना का सांगायचं ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. अहो थोडक्या पैशात काम करणार, आयला ती बी खरं आहे बरं का. जेवाय खायला आणि संध्याकाळी प्यायला दिली आणि 5-50 रुपये दिले की त्यांचं काम होते. आयला एकच नंबर काढलं आणि राव. मग कशाला बघायचा ड्रायव्हर? आणण्याची पप्पीची गाठ घ्या उद्या, ट्रॅक्टर आणला की लगेच दाद्याला लावायचा. आणि आपल्याला पैसे जास्त येतील, ट्रॅक्टरचं ड्रायव्हरचं पैसे वाचतील ना. तुम्ही डिझेल आणाय कमी पडायचं ना. नाही राव, नाही राव. हो. आम्ही काय पडतोय डिझेल आणा. मी हिशोबाला कमी पडत नाही. हो का यशवंतराव, मी पडलो गरीब माणूस. तुम्ही म्हणताल डिझेल घेऊन या, तर माझ्याकडे काय एवढे पैसे नाही. निम्म पैसे तुम्हाला द्यावं लागतील, तेव्हा ते डिझेल येईल. काय आप्पा ती सगळं आपण चला. तर परत म्हणायचं यावं झालं आणि त्यावं झालं, तसं काय करू नका. अंजली, तुझ्या आई बापाने मला शिक्षणात फसवलंय बरं का. का हो? काय हे कसलं इंग्लिश लिहिलंय, काय कळालं सुद्धा. अहो इंग्लिश मधून लिहिले, नीट वाचा की. काय नीट वाचा की, कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय कुत्र्याला, काहीच कळा नाही की. अहो ती कर्सिव्ह लिपी. कसली करशी लिपी. तुम्ही कुठल्या शाळेत गेलता? मी आमच्या लोणी भाकर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकलेला माणूस आहे. आणि तरी तुम्हाला वाचा येईना होय? वाचा येई ना. ऍक्च्युली काय झालंय बरं का, माझ्या चष्म्याचा नंबर माझ्या अंदाजे वाढला असावा. मला जरा थोडस ब्लर दिसते. धडा वाचून जावं असते तुला मी. येतच नाही कुणाला सांगता. तू कोणाला शाळा शिकावती? कोकण इंग्लिशचं पुस्तक माहिती का तुला? त्याचं काय मध्ये जाता? कोकण. अहो तुम्हाला स्पोकन इंग्लिश म्हणायचंय का? हा, मग ती माहिती का तुला? माहिती की. मग तू कोणी दिलंय? कुणी? इंडिया इज माय कंट्री. परत ए फॉर ऍपल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ई फॉर एलिफंट. इंग्लिश राहू दे ते तुमचं. ते बालवाडीचे पोरं सुद्धा अशी नीट म्हणतात तुमच्यापेक्षा. तुला कळतं का? काय ती इथं मला कळा नाही ना, हळा नाही. त्याला शाळेत जावं लागतं कळायला. राहू दे, मला एक बघू दे आता हिशोब. बया मालक, मला बी इंग्लिश येते. वाच. ABCDE. ए तुझं काय रे मध्ये जाता? काय तर काय शाळा बिळा चालली काय? ABCD आम्हाला कळत नाही. मला सांगाय पण दादाचं 5 एकर आणि बाळाचं 12 एकर झाले. सगळा हिशोब माझ्या अंदाजे 70 एकरावर गेलाय बरं का. होय वा, मी काय म्हणते, असं 10 एकर आणि 12 एकर सांगण्यापेक्षा कमीच सांगायचं थोडं. 5 एकर केलं तर 3च एकर सांगायचं. तसं नाही करायचं आपल्याला. कसं आहे माहिती का, इमानदारीने का असं तिथं हाताळायचं. अहो पण इमानदारीची दुनिया राहिली का? आता ते आप्पाच बघा, डिझेल किती आणलंय ते तुम्हाला सांगत असेल का खरं? ती बी खरं आहे बरं का. आता काय करायचं माहिती तू? आता तू इमानदारीने करूनच आपलं वाटोळं झालंय बघा सगळं. एवढं सांगायचंच नाही झालंय म्हणून. बरं काय म्हणणे तुझे, किती सांग?
5 एकर झालं तर 3 एकर सांगायचं, 15 एकर झालं की 10 एकर सांगायचं. आईला आज गेली तुझ्या डोक्याला डोकं देणं म्हणजे लय जबाबदारी काय. पण माझ्या मार्गदर्शनामुळं तू सुद्धा अति हुशार झालीस बरं का. तसं करू काय सांगावं, आप्पा सुद्धा ते 10 लिटर डिझेल आणलं. 5च सांगत असेल. 20 लिटर सांगेल, 5 कसं सांगेल. हा, बरोबर आहे. उलट्या खोपडीचीस का काय तू. तुला थोडं मी चढवून दिलं की तू उलटाच हिशोब करायला लागली. चुकलंच माझं अहो. 10 लिटर आणलं ना किती 20 सांगत असेल. आप्पा सुद्धा लय आपल्या गाठीचा आहे, बघितलं ना कसा करतो येड्यागत. इमानदारीची दुनियाच नाही राहिली पण आता. घेतो करून मी. तू आता काळजीच करतो. आता हिशोब कसा करायचा ना ती मी करतो, तू लाग तुझ्या कामाला. त्याला महाग सराय सांगा तुमच्यापासून. सारखं लुडबुड करत असतं तुमच्या शेजारी. मला नाही पटत ह्याचं असलं. या बस इथं माझ्या मांडीवर तरी होय बस ना. बघितलं कसं बसतंय लाज नसल्यावाने. होतो काही हो माग तिकडं. फाईन करणं ठोका लागेल ना ती जडतच घाली. लाडालाच येतोय. बस म्हणलं मी खरं नाही मांडीवर बसाय. ओ त्याला लांब ठेवत जा, मला पटत नाही ह्याने असं सारखं तुम्हाला चिटाकलेलं. सांग तुम्ही त्याला तुझा बिनाकलीच्या बोड्याचे निवळ कळत नाही त्याला 50 वेळा सांगितलं तरी. बेकारी बरं का. असं पुचवील ना तुला आतल्या खोलीत नेऊन मग तुला कळेल. आयल्या पोपट काय रे मला तर लय टेन्शन आलंय गाड्या. कशाच ती यशवंतराव सारखंच फोन करते या. कसाठी ती ट्रॅक्टर घेतलाय आणि त्यांनी सांगितलंय ड्रायव्हर तुम्हाला दोघांना ठेवणार आहे. तुला फोन केला आणि मला कुठे केलाय तवा अरे मी सांगितलं ना त्याला काय की म्हणलं पोपट हाय मी हाय तुम्ही ना काळजी करू म्हणलं बिंदास आणा ट्रॅक्टर. नावाच नवाचा आणते ट्रॅक्टर ते. होय. त्यांना सांगितलंय मी म्हणलं हो का डे नाईट ट्रॅक्टर चालू. अरे मी कटाळलो तर पोपट आहे, पोपट कटाळला तर मी हाय, आम्ही दोघं बी हाय म्हणलं तुम्ही बिंदास घेऊन या. अरे पण आल्या तुला चंड मागे घेतले मला लागली हिंड फिरायची सवय आणि कशाला डे नाईट काय आयला ती बी खरं का मला बी लय कटाळा आलाय. मग पण आता करायचं काय मला तर लय टेन्शन आलंय. आता सांगू काय त्यांना मी म्हणलंय मी त्यांना म्हणून तो बसलोय पण आता करणार काय पर्याय काय त्याला. ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढायच लागेल. आयला काय बरं पर्याय काढा. हा काय हे काय पर्याय इथं झोपलाय. अय पर्याय उठ पर्याय नाही मग पप्पी आहे ती. ए, पप्प्या. पप्प्या उठ ठोका टाकील तुला उठ 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 फार आळ असलाय तर मध्ये झोपलाय होय आमच्या आम्ही बघितलं आपल्याला काय ऐकतं हे जागच आहे झोपलाय ना का कुठे? लागलंय गोरा गार गार गार. ए, पप्प्या. जागा हो बाबा पप्प्या उठ की काम आणि आहे काय सांगतोय बघ दिवस उगावला काय हा दिवस उगावलाय उठ. म्हणलं कुत्री बुकायकच काय झालं आणि म्हणजे आम्ही कुत्री का काय काय चाव चाव तुला काम आलंय चांगलं जेवून खाऊन पिऊन पप्या खाया पिया दणकून आहे घ्यायचं नाही फक्त मी सांगाल ती करायचं. पोपट्याने लग्न धरलंय काय जाऊ का मी जाऊ का घरी आता अरे अरे ग बस बाबा. निघून लग्न बिग्न नाही लागा पप्या. मग तू पुढलं बोल नको तू ऐक तर ते झाला का हे बघ ट्रॅक्टर घेतलाय आम्ही दोघांनी नवाच. हा अरे नाही जायचंय तुला आता. अभिनंदन आणि मग हा आणि त्याच्यावर ड्रायव्हर कोण आहे कोण? पप्पू शेठ. आमचा जोडीदार जोडीदार आहे तू तुला विसराल का आम्ही? हे बघ पप्या पण तुला काय सांगतोय मी ऐक ऐक तुला खाया पैसे पाणी सगळं मिळेल रगड मिळेल. फक्त मी सांगाल तसं जायचं आणि ती काम करायचं. आता बघ ट्रॅक्टर आपला आणलेला आहे ट्रॅक्टर तिथं उभा आहे जायचं तिथं आणि त्या आप्पाचं तेवढं अशोक आप्पाचं तेवढं काकरून लगेच द्यायचं. त्याला काय तवा हातला फन लावतो खाली आणि काकरांनीच नांगरतो. तुझ्या म्हाताऱ्याने नांगरलं काकरांनी का पाया बिया खांदाचा आहे घराचा कोणाच्या. अरे वरच्या वर नांगरायचं नुसतं काय करायचं माहिती का ट्रॅक्टर तिसऱ्या गेअरवर टाकायचा नुसता पळवत न्यायचा. ट्रॅक्टरचं वन जरी ह्याच्या आलं ना राहणार तरी बस पांढऱ्याचं काढ लय डिझेल नाही गेलं पाहिजे पावशेरात एकर हाणायचा. का अजून 10 एकर हाणून खायला का तुम्ही बघा तू एवढा अनुभवी ड्रायव्हर पप्प्याला का त्या तुझ्यासारखा अनुभवी ड्रायव्हर कोणच नाही गावात. गावात आणि मग अडाय काय तू? येड्या पोपटे मी तुला काय म्हणलं होतं हा, मग पप्प्यासारखा ड्रायव्हर त्याच्या आईला तालुक्यात कोणी बी आणाव तालुक्यात हा. नाही जिल्ह्यात मिळायचा नाही नाही मिळणार. हा एक नंबर पप्प्या मी सांगतोय आता पटकेच जा चावी घे तिथनं घर ना आपल्या आणि तिथं ट्रॅक्टर लावलेला आहे ते ट्रॅक्टर घेऊन तेवढा अशोक आप्पाचं झटकेव काकरून हा दे. एक आकरून जा 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 मालक कोणी आम्ही दोघे सर रे की मग हे सर आल्यावर दे तुझा उचल लागल ना मला. हा, तो आधी काकरून तर अरे, दाखवते आल्यावर तुला उचल तुझं खायचं तुला सगळं रगड हा याडाय काय तू? नादच नाही बाप्या आम्ही नका आपल्या दोघं भरोसा नाही असलं तुझा. आणि मग जाऊ जाऊ दे जा पटकेच जा दिले हा, काय. काय विषय झाला माहिती हा. का? पोपटची बायको त्याची जा जा बाबा आता पोपटच्या बायकोचं काय आलंय ट्रॅक्टर तुला आलंय. काही लवकर ये. माझ्या बायकोच काढतय
काय त्याच्या आईला पोपट्या हा. काय त्याच्या बायकोन लिंबू बिंबू हा, हाणले? बाद झालं तुम्ही वाघ बुडला आता आपण तर लावला पप्प्याला काकराई पण हो पोपट आता आपल्याला पगार येईल ती पप्प्याला द्यावा लागेल मग तेच की सांगतोय मला काय सांगतोय आपल्याला काय माहित आहे अरे सांगतोय ऐकून घेशील का नाही सांग लवकर ह्याच्यामुळेच माग असलायस तू मागू सांग तू हे बघ पोपट्या मी सांगतोय तसं करू आता आयडिया करू हा काय करू माहितीये का तर ह्यांचा पगार पप्याला जाईल हा मग काय पप्याला काय एवढे पैसे द्यायचे नाही हा ते तर आहेच की. त्याला चौथ्या हिश्श्यातला आहे ना एक साईड द्यायची पप्याला पप्प्याला हा एक साईड एक साईड हा म्हणजे पप्या झाला खुश 2 टाइम जेवण थोडंफार भाकरी घालून द्यायचं त्याला हे तुझं म्हणणं असं आहे की एक भाकरीतला चेतकर भाकरीत त्याला आणि पाऊण भाकरी हा, ती आपल्याला खाऊ दे की का भाकरी बी घेतो तुला आयुष्याचं सांगतोय का मी ते हिस्सा भेटू दे मी सांगतोय ती आई त्याला भाकरी बिकरी घालायची पगारातला चतकुर हिस्सा द्यायचा आहे हा त्याचं मिटलं हम्म. आता आपण काय करायचं हा, थांब पण आणि यशवंतरावने डबा दिलेला त्याला द्यायचा होय मी काय खायचं आईला आता काय करू डोकं आपटकतो या पुढे का अरे ते यशवंतराव पेटू दे मी सांगतोय ते ऐक मग खायला नको आहे आपल्याला देतोय किती तुला डबा आहे बायको घरी माझी आहे का तुला देतो तो तुला बी देतो बाबा एक भाकरी हा, तुम्ही एक हा. दोघं माझ्या बोकांडी हा, बसलाय सांग. मग ती दिला का चौथा हिस्सा त्याला हा, आता एक काम करायचं हा, हे पगाराचं मिटलं हम्म. तिकडून जे गाडीतलं डिझेल आणायचं ट्रॅक्टरला हा. पप्प्याला सांगितलं आपण घेतलेला हा बरोबर पप्प्याला आहे. माहिती का नाहीच माहिती त्याला काय. आपल्यालाच माहिती. आपल्यालाच माहिती डिझेल काढायचं हम्म. डिझेल घेणार एक माणूस कोण आहे? गावात दादा दादा लय जुना चोर डिझेल चोर त्यामुळे एवढा मोठा झालाय तो. हा अहो त्या आधीपासून कुणाचं बी डिझेल घ्यायचं आणि मला म्हणायचं आणि गिऱ्हाईक आहे का बघ तेव्हापासून आमची ओळख मग काय गिराक बी गावला आता हा गिऱ्हाईक म्हणजे येड्या गॅरंटेडच घेणार ते हो. पैसे रोख आहेत का पण त्याचं रोख कॅश पैसे देतो तेवढ्या बाबतीत लय क्लिअर नाही तर सांगेल त्या सरपंचाला नाही हा तसला विषय नाही झाला येड्या त्याचं का बाळा मागचं उकरून काढीन मी नाही मग काय हा, विषय त्याच्यावर तसली कारवाई बसवीन मग चला मग जाऊ आपण हा, मग ती करायचं हा डिझेलचं पैसे वेगळं हम्म. पगाराचं वेगळं हम्म. सगळा फायदा आपल्यालाच चल डिझेल काढू आता चल थांबे आणि आता काय झालं तुला जरा त्या दादाला हिथच बोलव बाबा खांदा दुखायला लागला माझा कायला का पोपट्या खांद्यावर उतरव हळू 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 खाली घे पोपट कायला का तुला वाईस येत नाही इतके आणलं मी लगेच तुला दम लागतोय का तू आणलं का मग आता कोण आहे धरलंय पुढं माकून धरलंय अरे धरलंय का तो पण तू लगेच कटवतोय 2 पैसे कमवायचं म्हटलं वाईस काम करावं लागतं पोपट कसं लिटर जातं पण हे 50 रुपये ला का ते दादा मैत्रीला 100 देत आहे ते दादाचा हुदी जाळ आपलं 50 पैसे करायचं मोकळं आणि जायचं आपलं मोरी तिकडे बाबा अजून किती लांब न्यायचंय सुखाचं आहे वय ही आपण किती लांब न्यायचंय अजून ती तिकडे थांबलं या चल हो. काय ग आयला पोपट्या हडकं वाजले बाबा उचल 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 बाबा पैसे मोकळ होतो लय जीवाला लागा कारच आहे की. आय आय चल बाबा कसलं का आयला आय. राण्या दादाला आवाज दे काय तर ए, दादा दादा राण्या लय दिवसात नाही आला रे लय दिवसात ना आता काय सांगायचं आहे, हळूच आहे बाबा आय 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 दादा घाम निघला बा दे पैसे जाऊ दे आम्हाला जाऊ दे आम्हाला जाऊ दे अरे त्याचं माप केलंय का काय केलंय का बघाय नको का नुसतं लगेच पैसे देऊ का अरे 45 लिटर आहे ती 50 लिटर मोजून आणलंय का मोजून आणलंय आम्ही कशाने मापटेने मोजलं का कशाने मोजलं मापटे मापतेनी नाही लिटरचं मापटे येतं तिने त्याने मोजलंय होय. हा आणि हे असं कर ठेवलंय उघड्यावला राण्या गावात सगळी माझ्या वाईट आहो सगळं लोकांनी कोणी बघितलं तर माझं ते वाटोळ करते की सगळं त्यासाठी पाण्याजवळ ठेवलंय म्हणजे लोकांना संशय येऊ नाही लोक दादाचं डोकं या डोकं कसा म्हणतोय सगळी माझ्या वाईट वारी चांगला धंदा करतोय चोऱ्या माऱ्याच पोपट्या राहू दे ग बाबा ह्याला कशाला आणलाय
तो पियाला तर सारं गावात करेल. जाऊ दे बाबा दादा ती घर आम्हाला मोकळं फक्त ती घे काठी काढून ती डबडी ती त्यांना एक काम करा, आता माझी गडी काहीच नाही. ही बी गोडवानला घ्या आणि ही बी गोडवानला घ्या. तुम्हाला पैसे बी देतो तिथं. काय काय नको ती तुझं तू गोडवांचं ही नाही, पोचावता नाही, ते नको त्याला. आम्हाला टाइम आहे होय एवढा नाही, नाही, गोडवान. दादा चल, चल. गोडवान. ठीक आहे तू गोडवानला बाबा तुमच्या मागे, मागे. चल पोपट आता बाबा हा चल चल कुठं चल राहिले बाबा ह्याच गोडवान कुठे बघू दे गोडवण कुठे ह्याचं? आईला. आलो ओय पोपट अरे दिसाना काय हे गोडवान. बघ डिझेल वारीला का गोडवान बांधलंय तो काय गोडवान आहे. हा ही गोडवान आहे. काय म्हणला हा या गोडवानात ठेवा. पाण्या हात पोपट्या गाठ तुमच्या माझी हात पाय तशी